जलसमाधी आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला असतानाच एकानं पंचगंगा नदीत उडी मारली। मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं तात्काळ त्या व्यक्तीला वाचवलं। उडी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव बाहुबली साळवे असं असून तो पंढरपूरचा रहिवासी आहे। राजू शेट्टींच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नृसिंहवाडी ब्रिजवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला। राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। परभणीत जोरदार पाऊस बरसला। सकाळपासूनच आभाळ झाकोळून आलं। दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं सखल भागामध्ये पाणी साचलं। सोनपेठ, पालम, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा भागातही पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली। जालना जिल्ह्यातही जोरदार पावसानं प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। जालन्यातील अंबडमध्ये पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली। यामुळे गल्हाटी नदीला पूर आलाय। गल्हाटी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागलाय। घोंगर्डे, हातगावसह टेंभी, अंतरवाली, पिठोरी, शिरसगावात पाणी शिरलं असून काही घरात देखील पाणी शिरलंय। शिवाय बागा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालना तालुक्यातील हडप, सावरगाव परिसरातील ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। एका तासात जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। जळगाव, मोजपुरी, मिरखेडा, वडगाव परिसरात पाऊस बरसला। शेतात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। त्यात कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन, तुरीचं पीक वाहून गेलं। बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच मेघगर्जनेसह पुन्हा मुसळधार पाऊस बरसला। पावसाचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। अंबाजोगाई, वडवणी, गेवराई, माजलगाव या तालुक्यांना पुन्हा एकदा पावसानं झोडपलंय। पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। बीड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेली सिंदफणा नदी दुथडी भरून वाहू लागली। काल रात्री झालेल्या पावसानं सिंदफणा धरण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। कुकडगाव परिसरातील सिंदफणा नदीचं हे अकराळ विकराळ रूप पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात काल संध्याकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। रेणापूर, देवणी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। मांजरा, रेणा, तावरजा, देवा, तोरणा नद्या प्रवाहित झाल्यात। देवणीत वीज पडून बालाजी बोरुळे या शेतकऱ्याचा मात्र मृत्यू झाला। रेणापूर, घनसरगाव, खरोळा बॅरेजसह दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मानोरा, मंगळूरपीर, रिसोड आणि कारंजा तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे। रात्रभर अधूनमधून पाऊस बरसला तर सकाळपासूनही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। या पावसानं पिकांना फटका बसलाय। शेंगाही काळ्या पडतायत। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर पाऊस बरसतोय। कळंब तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली। जिल्ह्यातील छोटे मोठे नदी नाले या पावसानं प्रवाहित झालेत। मांजरा धरणातनं 50% पाणीसाठा जमा झालाय। पावसानं खरीप पिकांना जीवदान मिळालंय। सोलापुरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। पावसाच्या पुनरागमनानं बळीराजासोबत वन्यजीवही सुखावलेत। केगावातील पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये याची झलक पाहायला मिळाली। एक मोर पिसारा फुलवून बेधुंद होऊन नाचताना पाहायला मिळाला। येथील पोलीस कॉन्स्टेबलनी हे विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलंय। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। पावसाचा जोर धरण क्षेत्रात वाढला तर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। पाटबंधारे विभागानं हे स्पष्ट केलं। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। पालघर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं धामणी धरण 111 मीटर पर्यंत भरलंय। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वसई विरार महापालिकेला धामणी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसानं पूर्णा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पूर्णाचे 9 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। यातून पूर्णा नदीपात्रात 241.56 घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जातोय। पुरात वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव शिवारात सापडलाय। नंदगाव इथले संजय धनवे भोसी नदीपलीकडच्या शेतातनं दूध आणण्यासाठी जात होते। मात्र ते नदीपात्रात मधोमध पोहोचले असताना पुराचं पाणी वाढलं। त्यात ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। घटनास्थळापासून 2 किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडलाय। हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडलाय। शनिवारी 7 वर्षांची संध्या तागडे कुटुंबाबरोबर शेतातनं घरी परतत होती। त्यावेळी पाण्याच्या प्रवाहात ती वाहून गेली होती। तिचा मृतदेह 1.5 किलोमीटर अंतरावर झुडपात सापडलाय।
नागपुरातील कन्हान नदीत 5 जण बुडाले. नदीकाठच्या अम्माची दर्गा लगतच्या घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातनं 10 जण उरसात सहभागी होण्यासाठी तिथं आले होते. त्यातील 5 जण आंघोळीसाठी सकाळी नदीत उतरले. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यानं 5ही जण बुडाले. या सर्वांचा शोध सुरू आहे. बाजारात विविध ठिकाणाहून होणारी शेंगदाण्याची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या भावात दर्जानुसार क्विंटल मागे 800 ते 1200 रुपयांची वाढ झाली आहे. गणेशोत्सवापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ग्रामीण भागातील महत्त्वाचा सण बैलपोळा उद्या साजरा होतोय. त्यानिमित्तानं वाशिममध्ये शेतकऱ्यांनी नदी तलावावर बैलांना नेऊन पाण्यात आंघोळ घातलीये. आज आवतन घ्या, उद्या जेवायला या अशी साथ घालून बैलांना आमंत्रण दिलं गेलं. मात्र कोरोनामुळे पोळा घरीच साजरा करावा लागणार असल्यानं बळीराजाच्या आनंदावर विरजण पडलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या गोष्टी उघडण्याची घाई नको असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर सरकारचे आणि त्या पक्षांचे कार्यक्रम चालतात, मात्र सामान्यांचे उत्सव चालत नाहीत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेआधी सर्व आरोग्य यंत्रणेचं ऑडिट करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. काही जणांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे, पण आधी उघडलेल्या गोष्टी पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची काळजी घ्यायला हवी असंही ते म्हणाले. संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरण मोहीम मुंबईत पार पडल्याचं महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय. 80% लोकांना पहिला डोस दिला गेलाय, तर 20% मुंबईकरांचे दोन्ही डोस झाले असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबई महानगरपालिकेनं स्प्रिंकलर ड्रोनच्या मदतीनं मलेरिया डेंग्यूवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय. अडचणीच्या आणि उंच जागी स्प्रिंकलर ड्रोननं कीटकनाशकांची फवारणी केली जाते. 15 किलो वजनाच्या या ड्रोनची किंमत 7 लाख रुपये. पथदर्शी प्रकल्प म्हणून मुंबईत काही ठिकाणी हा प्रकल्प राबवला जातोय. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात शिवसेनेकडनं खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक नागरिक या ठिकाणी विनामास्क पाहायला मिळाले. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. कोकणात आजपासून गणपतीसाठी जाणाऱ्यांना कोरोना चाचणीला सामोरं जावं लागेल. 2 डोस किंवा आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट ही अट घालण्यात आली आहे. या दोन्हीपैकी काहीही नसेल तर एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, गावागावात कोरोना चाचणी केली जाणार आहे. तीव्र डायबिटीस आणि ऑक्सिजनची गरज भासलेल्या म्युकरमायकोसिस रुग्णांचे मृत्यू अधिक झालेत. राज्यातल्या 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. 13% म्युकरमायकोसिस ग्रस्तांचा मृत्यू झालाय. प्रेमभंग झालेल्या वसईतील एका तरुणानं टेकडीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वालिव पोलिसांनी तरुणाला बोलवण्यात गुंतवून वेळीच ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळलाय. 2 पोलिसांनी या तरुणाला तब्बल 20 मिनिटं फोनवर बोलण्यात व्यग्र ठेवलं. त्या दरम्यान टेकडीच्या 200 पायऱ्या चढून जाऊन पोलिसांनी त्याला वाचवलं. प्रेयसीनं लग्न केल्यानं मुंबईतला हा तरुण निराश झाला होता. मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यात परिसरात माकडांचा जीव वाचवण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेनं या उपक्रमाचं आयोजन केलं. अभयारण्यातनं रस्त्यावर येणाऱ्या माकडांना अपघातात जीव गमवावा लागतो. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळीही करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात चित्रसंगीतून प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना मानाचा मुजरा करण्यात आलाय. कलाकार सचिन जुवाटकर यांनी कथा, कविता आणि सुगम संगीताच्या तालावर सलग 3 दिवसात रतन टाटांचं चित्र साकारलंय. हे चित्र रतन टाटा यांच्या कोणत्याही कार्यालयात लागावं अशी इच्छा जुवाटकर यांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडुलकर सध्या चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी पोहोचले. सकाळी सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली आणि मित्रांसोबत प्रकल्पाच्या अलिझंजा प्रवेशद्वारातून ताडोबा सफारीचा आनंद लुटला. शनिवारी सचिननं मदनापुरी प्रवेशद्वारातूनही सफारी केली होती. ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार निश्चितपणे योग्य मार्ग काढेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. कोणत्याही समाज घटकांवर अन्याय होऊ नये सरकारचं हे धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं. बारामती तालुक्यातील कटफळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण बेकायदेशीर राहत असतो तर घराबाहेर काढलं असतं. निवडणुका आल्या की नाही कामधंदा नसलेले खोटं बोलून ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात भाजपच्या किरीट सोमय्यांवरती ही टीका केली आहे. मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या इमारतीत भुजबळ राहतात. या सोमय्यांच्या आरोपावर त्यांनी हे उत्तर दिलं.
आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतात, मात्र काळजी करू नका. मुख्यमंत्री आपलेच. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी संयम राखला पाहिजे, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलंय. पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आपल्याला एकत्र संसार करायचा आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे कानही टोचले. भाजप मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही. पुढच्या निवडणुका स्वतःच्या ताकदीवरती लढवणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. ते पुण्यात बोलत होते. विदर्भ मराठवाड्यामध्ये भाजप आपली संघटनात्मक ताकद वाढवत असल्याचंही ते म्हणाले. नागपुरात दिवसाढवळ्या गुंडांनी हायदोस घातलाय. मानेवाडा बैसा या मार्गावरती 2 लुटारूंनी हायदोस घातल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. या लुटारूंनी शस्त्रांच्या धाकावरती 2 ठिकाणी लुटमार केली आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी या गुंडांचा आता शोध सुरू केलाय. शुभम फुलझेले आणि शुभम चौधरी असं या दोघांचं नावे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. इन्फोसिसनं नक्षलवादी डाब्यांना मदत केल्याचा आरोप पांचजन्यमधनं करण्यात आलाय. मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत असंही पांचजन्यमधील लेखात म्हणण्यात आलंय. जीएसटी आणि प्राप्तिकर पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणींच्या अनुषंगानं ही टीका करण्यात आली आहे. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिसनं तयार केली आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकानं दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी वाल्हेकरवाडी इथल्या साई स्टील कंपनीच्या चालकाला कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना मारहाण करून लुटण्यात आलं होतं. या टोळीकडनं 4 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे रवी शास्त्रींसह आणखी तिघांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. बॉलिंग कोच बी अरुण, फिल्डिंग कोच आर श्रीधर, फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल हे तिघेही रवी शास्त्रींच्या संपर्कात आले होते. भारत इंग्लंड कसोटीवर याचा परिणाम होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे